नमस्कार, मी प्रभा राणे. फूड कल्चरमध्ये आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी करून दाखवणार आहे, दाल पालक. त्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मसूर डाळ आणि 1 वाटी मूग डाळ आणि हे 2 चमचे उडदाची डाळ घेतली आहे. मी या सगळ्या मिक्स डाळी वापरून बनवणार आहे, पण तुम्ही फक्त या 2 डाळी वापरून केलं तरी चालेल. तूर डाळ आणि चणा डाळ, किंवा फक्त एक तूर डाळ वापरून केली तरी चालेल. सगळ्यात प्रथम मी आता या सगळ्या डाळी व्यवस्थितपणे धुवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर हा पालक मी छान स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता तो व्यवस्थितपणे बारीक चिरून घेते. डाळींच्या आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे, त्या व्यवस्थित घोटून घेऊया. थोडं पाणी घालून घोटूया. आणि फोडणीसाठी मी तेल घेते. आता थोडं, एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या, एक चमचा आलं लसूणची पेस्ट, व्यवस्थितपणे फोडणी ढवळून घेऊया आपण. गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा धणे जिरे पावडर, काश्मीरी लाल तिखट 2 चमचे, हळद पाव चमचा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार चवीनुसार घाला. आणि आता ही घोटलेली डाळ घालूया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया. आता हा चिरलेला पालक घालूया आणि पुन्हा व्यवस्थित ढवळूया. आणि थोडं पाणी घालूया. पाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार घाला. चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळूया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया डाळ आणि पालक. आणि चांगली उकळी आली तर आपण गॅस बंद करून सर्विंग बाउलमध्ये घेऊया. आणि आता ही फोडणीसाठी तयारी केली आहे. जिरं, कढीपत्ता, लाल मिरची आणि हिंग घातलाय. आणि आता ही फोडणी वरून घालायची आपल्याला. अशा प्रकारे आपली आता ही डाळ पालक तयार झाली आहे. सबस्क्राईब हो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.